महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज तारीख सुद्धा ठरलेली आहे पुन्हा पैसे वाटपची। बघा, आता आपल्या महाराष्ट्रात पुन्हा पैसे वाटप होणार आहे आणि हप्ता तुम्हाला आता बघा, कोणाला 2100 रुपये तर कोणाला 3000 रुपयाचा मेसेज येतोय। आजपासून डबल हप्ता वाटप सुरू झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज याला म्हणू शकता। लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला आता फेब्रुवारीचा हप्ता मिळाला, मार्च महिन्याचा हप्ता मिळाला, पण आता डबल हप्ता वाटप सुरू झालेला आहे। या योजनेच्या माध्यमातून अशा भरपूर महिला आहेत, त्यांना मेसेज येतोय, कोणाला 2100 रुपयाचा मेसेज येतोय तर कोणाला 3000 रुपयाचा मेसेज येतोय। आता कोणाला पैसे दिले जात आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कसा लाभ घेता येणार आहे आणि डबल हप्ता का दिला जातोय, ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्यासाठीच घेऊन आलोय। या माहितीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात अगोदर एक माहिती देतो की लाडक्या बहिणींना आज 45 लाख बहिणींना पैसे वाटप होणार आहे। बघा, आता तुम्हाला जे पैसे वाटप होणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 45 लाख बहिणींना पैसे वाटप होणार आहे। त्यापैकी 2100 रुपयाचा मेसेज आणि 3000 रुपयाचे मेसेज असं 2 मेसेज तुम्हाला येणार आहे। याच्या माध्यमातून 45 लाख बहिणींना जे पैसे वाटप होणार आहे, नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये बघा, आता बँकांनी यादी जाहीर केलेली आहे। या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता। यादी सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। यादी जी महाराष्ट्राच्या बँकांनी जमा केलेली आहे, बँकांचे नाव सुद्धा सांगतो। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही त्या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर यादी तुमच्यापर्यंत येणार आहे। जर तुमचं वेगळं काही बँक खातं असेल ते जे तुम्हाला लिस्ट देणार आहे, कोणत्या बँकात येणार आहे ती यादी तुम्हाला देतो। पण 45 लाख बहिणींना याचा फायदा होणार आहे। याचा फायदा तुम्ही कसं घेऊ शकता आणि तुम्हाला तुमचं नाव कसं शोधायचं यादीमध्ये ती माहिती मी तुम्हाला सांगतो। आता यामध्ये सर्वात मोठा प्रश्न, अखेर आज 45 लाख बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होणार आहे। बघा, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, 45 लाख बहिणींना या योजनेपासून पैसे वाटप होणार आहे आणि याचा डबल हप्ता बहिणींना दिला जाणार आहे। यामध्ये सर्वात मोठा प्रश्न येतो की अशा बहिणींना पैसे दिले जाणार का ज्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आले नाही? अशा बहिणींना दिले जाणार का? आता नवीन म्हणजे आता जे वाटप होणारे 2100 रुपये प्रमाणे दिला जाणारे त्यांना दिला जाणार का? असं नाही, हा वेगळा काही निर्णय घेण्यात आलेला आहे 45 लाख बहिणींना। आणि ज्यांना फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांना सुद्धा आता डबल हप्ता, म्हणजे त्यांना सुद्धा हे 45 लाख मध्ये जर त्यांचं नाव असेल आणि फेब्रुवारी मार्च महिन्याचे सुद्धा पैसे दिले जाणार आहे आणि या 45 लाख बहिणींमध्ये जर नाव असेल त्यांना 2100 रुपयाचा सुद्धा मेसेज येणार आहे। म्हणजे दोघांकडून तुम्हाला एक आनंदाची बातमी आहे। या माहिती अनुसार तुम्हाला सर्वात जास्त लाभ भेटला पाहिजे आणि या योजनेच्या माध्यमातून कोणाला लाभ दिला जाणार आहे? आता ज्या बहिणींना मागील हप्ता मिळाला नाही त्यांना पण 2100 रुपये मिळणार का? मार्च महिन्याचा हप्ता ज्यांना आला नाही त्यांना पण दिले जाणार का? बघा, एकच मोठा प्रश्न येतो आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारचा हप्ता म्हणजे आता तुम्हाला मार्च महिन्याचा किंवा फेब्रुवारी महिन्याचा समावेश नाही आहे। ही 45 लाख बहिणींची यादी आहे। या यादीमध्ये फक्त तुमचं नाव चेक करायचं, नाव असेल तर तुम्हाला 2100 रुपये किंवा 3000 रुपयाचा मेसेज येणार आहे। त्यामध्ये तुमचं मार्च आणि एप्रिलचा हप्ता सुद्धा असू शकतो। आता एप्रिल महिन्याचा सुद्धा हप्ता देण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। ती पूर्ण यादी मी तुम्हाला देतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि कोणकोणत्या बँकेत तुमचं खातं असेल तर पैसे येणार आहे, सर्व माहिती तुम्हाला सांगतो। आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तुमच्यासाठी खूप मोठी माहिती आम्ही घेऊन येत असतो। बघूया आता कुठं पैसे वाटप होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। राज्य शासनाने 9 जिल्ह्यात आणि फक्त या 12 बँकेत पैसे वाटपचा आदेश देण्यात आला आहे आणि बहिणींचे जर 12 बँक खाते असेल तरच 3000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे। बघा, या 12 बँकांपैकी खातं असेल तरच तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ दिला जाईल, अन्यथा तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ मिळणार नाही। बघा, आता 8व्या हप्त्याची कठोर चौकशी होणार होती, म्हणजे आता जी 8वा हप्ता तुम्हाला वाटप होतोय फेब्रुवारीचा मार्चचा, तर तुम्हाला आता त्याची कठोर चौकशी होणार होती, ती आता चौकशी थांबवली आहे। बघा, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, ती चौकशी आता थांबलेली आहे। तुम्हाला घाबरायचे काही कारण नाही, ठीक आहे। पण बँकांची चौकशी सुरूच राहणार आहे। फक्त बँकांची चौकशी सुरू राहणार आहे। जी कठोर चौकशी होती ती आता बंद झाली आहे, पण बँकांमध्ये जी चौकशी होती ती चौकशी आता सुरूच राहणार आहे। ती चौकशी कसं सुरू होणार आहे? आता पोस्ट बँकमध्ये मोठा प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामध्ये एक मोठी चौकशी सुरू झालेली आहे। तुमचं अकाउंट जर पोस्ट बँकमध्ये असेल तर तुम्हाला काय करावं लागेल?
याची माहिती मी तुम्हाला देतो आणि या बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे, ठीक आहे. आता तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगू शकतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि कधी पैसे येणार आहे. बहिणींना आजपासून मेसेज येणार आहे, त्यामधून 3 विभाग मराठवाडा आणि विदर्भात 9 जिल्ह्यात दुसरा हप्ता वाटप होणार आहे. बघा आता बहिणींना जे मेसेज येणार आहे या 3 विभागांपैकी मेसेज येणार आहे, त्यामध्ये मराठवाडा विदर्भात 9 जिल्ह्यात दुसरा हप्ता वाटप होणार आहे, ठीक आहे. तुम्हाला विदर्भाचे नावच पूर्ण सांगतो, तुम्हाला विभागाची नावं तुम्हाला देतो. त्यामधून मराठवाडा आणि विदर्भामध्ये आनंदाची बातमी आहे, या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपचा कार्यक्रम दुसरा जो हप्ता वाटप होणार आहे या जिल्ह्यांमधूनच सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे, ठीक आहे. तुम्हाला विभागांची नावं आता सर्वात प्रथम मी सांगू शकतो. बघा आपल्याकडे 25 जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे. पहिला विभाग आहे नागपूर विभाग. जर तुम्ही नागपूर विभागमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, दुसरा हप्ता 1500 रुपये आणि जर एक बी हप्ता भेटला नसेल तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज येणार आहे. बघा पहिला विभाग आहे नागपूर. नागपूरमध्ये पैसे जे वाटप होणार आहे ते स्वतः नागपूरला पैसे वाटप होणार आहे, वर्धामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे, चंद्रपूरला पैसे वाटप होणार, भंडारामध्ये, गोंदियामध्ये, गडचिरोलीमध्ये, असं या 6 जिल्ह्यांमध्ये नागपूर विभागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे दुसरा हप्ता. आणि एक बी हप्ता भेटला नसेल तरी सुद्धा तुम्हाला मागचे सर्व हप्ते एकत्र मिळणार आहे. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. बघा आता ही बातमी आली आहे, हे नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर विभागामध्ये पैसे वाटप होत आहे. आता दुसरा विभाग आपण पाहू शकता. दुसरा जो विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभागमध्ये. नाशिक विभागामधून सर्वात प्रथम नाशिकला पैसे वाटप होणारे, त्यामध्ये नंदुरबारला, धुळ्याला, जळगावला आणि अहमदनगरला या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे, दुसरा हप्ता वाटप होणार आहे. या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे. आता तिसरा विभाग आहे संभाजीनगर. मराठवाड्यामधून जर तुम्ही राहत असाल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या 8 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटपचा कार्यक्रम दुसरा हप्ता वाटप होणार आहे. फक्त तुम्हाला माहिती देतो की या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला 1500 रुपये, आता तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आला आहे का 3000 रुपयाचा मेसेज आला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटचा विभाग आहे कोकण. कोकणमध्ये पाहू शकता तुम्ही ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपचा होणार आहे, ठीक आहे. आता या 6 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला सांगू शकतो या 4 विभागांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पैसे येणं सुरू झालेलं असेल. पण या जिल्ह्यांमध्ये जरी तुम्ही राहत असाल जर तुमचं खातं या बँकेमध्ये नसेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही. ते कोणकोणतं बँक आहे तुम्ही इथं स्क्रीनवरती पाहू शकता. इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे, पण या प्रॉब्लेम दुरुस्तीमध्ये जर तुमचं लाडकी बहीण निवडीचा फॉर्म भरला असेल, जर 1500 रुपयाचा जर मेसेज आला असेल तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. पुढील 3 तासांमध्ये तुम्हाला 1500 रुपयाचा आणखीन एक मेसेज येणार आहे, ठीक आहे. आजच्या आज तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज येईल. पहिला 1500चा आला असेल तर दुसरा 1500 रुपयाचा एक येणार आहे. दुसरं स्टेट बँक ऑफ इंडिया, तिसरं युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, ICICI बँक, ठीक आहे. या बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला एक मेसेज येणार आहे. तुम्हाला टोटल 3000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. या बँकेपैकी तुमचं खातं असणे गरजेचं आहे तरच तुम्हाला मेसेज येणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत तुम्हाला किती हप्ता भेटला आहे आणि हा हप्ता तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आला का 3000 रुपयाचा आला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा.